नमस्कार मंडळी. या जगात प्रत्येकाला आदर, किंमत आणि महत्त्व हवं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत दुसरे लोक ठरवत नाहीत, ती तुम्ही स्वतः ठरवता. तेव्हा लोक आपोआप तुमची व्हॅल्यू ओळखू लागतात. पण जर तुम्ही स्वतःला कमी समजलात तर जगही तुम्हाला कमीच समजेल. म्हणून आज आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या तुमची किंमत वाढवतील आणि तुम्हाला मजबूत बनवतील. नंबर 1. स्वतःचा आदर करा. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा जगही तुम्हाला महत्त्व देऊ लागतं. लोक नेहमी तुमच्याशी तसं वागतात जसं तुम्ही स्वतःशी वागता. जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल, प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देत असाल किंवा इतरांसाठी स्वतःचा अपमान सहन करत असाल तर लोकांना वाटतं की तुम्हाला तसं वागवलं तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तुमच्या निर्णयावरती विश्वास ठेवता आणि चुकीच्या गोष्टींसमोर शांतपणे ठाम उभे राहता, तेव्हा लोक आपोआप तुमचा आदर करतात. स्वतःचा आदर करणं म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जपणं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही खास आहात, तुमच्यात काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे कधीच स्वतःला कमी समजू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण तुमची खरी किंमत तुम्ही ठरवता, दुसरे नाही. नंबर 2. स्वतःवरती काम करा. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर सर्वात आधी स्वतःवरती काम करायला लागेल. रोज काहीतरी नवीन शिकायची सवय लावा. ते मोठं काही असायला पाहिजे असं नाही. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पुढे घेऊन जातात. तुमचे स्किल वाढवा, तुमचं नॉलेज वाढवा, कारण जितकं तुम्ही स्वतःला अपग्रेड कराल तितकी तुमची व्हॅल्यू वाढेल. जग नेहमी त्या माणसांचीच किंमत करतं जो स्वतःला सुधारत राहतो. लक्षात ठेवा, कालचे तुम्ही आणि आजचे तुम्ही यात फरक दिसायला हवा. रोज थोडं थोडं इम्प्रूव्ह करा. एक दिवस तुम्ही स्वतःच तुमच्या मोठ्या बदलाचं उदाहरण बनाल. नंबर 3. लोकांना खुश करण्याचा प्रयत्न थांबवा. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारा माणूस शेवटी स्वतःलाच हरवतो. कारण तुम्ही प्रत्येक वेळी हो म्हणत राहिलात तर लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. त्यांना वाटतं की हा माणूस नेहमीच अवेलेबल आहे, याला काहीही सांगितलं तरी चालेल. त्यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होते. कधी कधी नाही म्हणणं खूप गरजेचं असतं. नाही म्हणणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तर स्वतःचा आदर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेची, तुमच्या फिलिंगची किंमत करता तेव्हा लोकही तुमची किंमत करतात. लक्षात ठेवा, सगळ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःचा आदर जपणं जास्त महत्त्वाचं आहे. नंबर 4. तुमचा वेळ मौल्यवान समजा. तुमचा वेळ ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. कारण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे प्रत्येकासाठी नेहमी अवेलेबल राहू नका. जेव्हा तुम्ही प्रत्येकाच्या कॉलला, प्रत्येकाच्या कामाला लगेच तयार होता तेव्हा लोक तुमच्या वेळेची किंमत करत नाहीत. पण जेव्हा तुम्ही तुमचा वेळ फक्त महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरता, तुमच्या स्वप्नासाठी आणि तुमच्या प्रोग्रेससाठी वापरता, तेव्हा तुमची व्हॅल्यू आपोआप वाढते. लक्षात ठेवा, बिझी असणं चुकीचं नाही, पण योग्य गोष्टीसाठी बिझी असणं महत्त्वाचं आहे. तुमचा वेळ वाचवा, कारण हाच वेळ तुमचं भविष्य घडवणार आहे. शांत राहा, जास्त एक्सप्लेन करू नका. नेहमी प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत बसणं गरजेचं नसतं. जेव्हा तुम्ही सतत स्वतःला एक्सप्लेन करता तेव्हा लोकांना वाटतं की तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडंट नाहीत. त्यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होते. प्रत्येकाला सगळं समजावून सांगण्याची गरज नसते. जे लोक तुम्हाला समजून घेतात त्यांना एक्सप्लेनेशन लागत नाही, आणि जे समजून घ्यायचंच नाही ठरवतात त्यांना कितीही एक्सप्लेनेशन दिलं तरी उपयोग होत नाही. त्यामुळे शांत राहा आणि तुमच्या कामावरती लक्ष द्या. तुमची मेहनत आणि तुमचं यश हेच तुमचं खरं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा लोक आपोआप समजून घेतात. तुमच्या बाउंड्रीज तयार करा. तुमच्या आयुष्यात बाउंड्रीज असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात किती येऊ द्यायचं, किती सांगायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. प्रत्येकाला तुमचे सगळे सिक्रेट्स, सगळ्या प्रॉब्लेम्स सांगणं योग्य नसतं. कारण सगळे लोक तुमचं भलं विचारतातच असं नाही.
जेव्हा तुम्ही प्रत्येकाला फुल ऍक्सेस देता तेव्हा लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे कोण तुमच्यासाठी योग्य आहे आणि कोण नाही हे ओळखायला शिका. तुमच्या फिलिंग्स, तुमचा वेळ आणि तुमची पीस जपणं महत्वाचं आहे. बाउंड्रीज ठेवल्याने तुमचा रिस्पेक्ट वाढतो आणि लोकही तुम्हाला सिरियस घेऊ लागतात. स्वतःला कधी चीप बनवू नका. स्वतःला कधी चीप बनवू नका म्हणजे अटेन्शन मिळवण्यासाठी कोणाच्याही मागे लागू नका. जेव्हा तुम्ही सतत कोणाला कॉल करता, मेसेज करता किंवा त्यांच्या लक्षासाठी धडपडता तेव्हा तुमची व्हॅल्यू कमी होते. लोकांना वाटतं की हा माणूस नेहमीच अवेलेबल असतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता आणि गरज नसताना कोणाच्या मागे लागत नाही तेव्हा लोक तुमचा रिस्पेक्ट करतात. लक्षात ठेवा, तुमची प्रेझेन्स अशी असायला हवी की लोकांनी तुमची वाट पाहिली पाहिजे, तुमची किंमत जाणवली पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण ज्याची व्हॅल्यू असते त्याला अटेन्शन मागावं लागत नाही, ते आपोआप मिळतं. मंडळी, लक्षात ठेवा, तुमची खरी किंमत तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या विचारांनी, तुमच्या सवयींनी आणि तुमच्या कृतींनी ठरते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, स्वतःवरती काम करता आणि स्वतःची व्हॅल्यू ओळखता तेव्हा जगही तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतं. त्यामुळे कधीच स्वतःला कमी समजू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःची अशी ओळख निर्माण करा की लोकांनी तुमची किंमत आपोआप ओळखली पाहिजे. कारण तुम्ही साधे नाही, तुम्ही खास आहात. धन्यवाद.